हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर बघा इथे हा ब्लाउज पीस दिलेला आहे। तर आज आपण 34 साइजचा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे, तर त्याची संपूर्ण कटिंग पाहणार आहोत। तर हा पुढचा पार्ट आहे, त्यासाठी डिझाइन दिलेली आहे आणि हा आहे पाठीमागचा पार्ट आणि बाहीसाठी सुद्धा त्याने इथे बघा डिझाइन दिलेली आहे। तर लांब बाहीसाठी दिलेला आहे, पण या ब्लाउजचं जी बाही आहे ती शॉर्ट होती त्यासाठी। आता इथे बघू शकता मी अस्तर कशा पद्धतीने ठेवलेला आहे। तर खालच्या साईडला बघा आपल्याला व्यवस्थित असं बघा उंचीची मार्किंग करायची आहे। तर आडवं जे मोजलंय मी 15 इंच, तर ब्लाउजची उंची टाकायची आहे 15 इंच, म्हणजे तयार ब्लाउज आपला 14 इंचचा इथे रेडी होणार आहे। तर बघा हा पाठीमागच्या हुकांचा ब्लाउज आहे। तर त्यासाठी बघा इथे सर्वात पहिले आपण पाठीमागचा पार्ट आहे तो कटिंग करणार आहोत। तर त्यासाठी बघा पाव इंच हुक पट्टीसाठी आपल्याला इथं एक्स्ट्राची मार्जिन सोडायची आहे। आता बघा शोल्डर जे आहे ते इथं 5.5 इंच घेतलं मी। तर परफेक्ट असा ब्लाउज तयार होतो। त्याच्यानंतर बघा 5.5 इंच मुंडा घेतलेला आहे। तर तुम्ही इथं 6 इंच सुद्धा मुंडा घेऊ शकता, म्हणजे तब्येत जर जास्त असेल तर तुम्ही 6 इंच इथे मुंडा घेऊ शकता आणि नॉर्मल तब्येत असेल तर तुम्ही इथे 5.5 मुंडा घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बघा आपल्याला इथे छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। तर जिथे आपण खडूने मार्किंग केलेलं आहे तिथूनच पुढे मोजायचं आहे। त्याच्यानंतर 1.5 इंच इथं मी मार्जिन घेते आणि या पद्धतीने बघा इथं ती लाईन जी आहे ती आपण मुंड्याला या पद्धतीने जोडून घेणार आहोत। तर हे बघा 10 इंच झालं। तर खालच्या साईडला सुद्धा इथं मी 10 इंच मार्किंग करून घेतलं आणि दोघं पॉईंट आहे ते जोडून घेणार आहोत। आता मुंड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला 1.5 इंचावरती बघा या पद्धतीने। तर पाठीमागचा जो मुंडा आहे तो 1.5 इंच घ्यायचा। आता इथं छातीचा चौथा भाग जो घेतलेला आहे आपण, म्हणजे मार्किंग केलेली आहे तिथपर्यंत हा आकार घेऊन जायचा आहे। हे बघा या पद्धतीने, म्हणजे आपला मुंडा जो आहे तो परफेक्ट येतो। त्याच्यानंतर कटिंग करून घ्यायची, कारण हा पार्ट ठेवून आपल्याला पुढच्या भागाची कटिंग करायची आहे त्यासाठी। तर भाजी अशी मार्किंग केलेली आहे तशीच तर कटिंग करून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथं तर मागे हुकांचं होतं त्यासाठी मी मागची जी बाजू आहे तर ती ओपन घेतलेली आहे। आता इथं बघा या पद्धतीने कापड ठेवायचं आहे अस्तरचा, म्हणजे बंद बाजू आपल्या साईडला ठेवायची, पुढचा पार्ट आपला बंद राहणार आहे त्यासाठी। आता बघा इथे 5 इंच मार्किंग केलेलं आहे, ते सोडून आपल्याला ते पुढे सोडलं आहे बघा मी, आणि त्याच्यानंतर इथे मार्किंग करणार आहोत। तर हे बघू शकता 5.5 इंच शोल्डर बरोबर येत आहे। तर हवं तर तुम्ही इथं टाचांचा वापर करू शकता। त्याच्यानंतर बघा पहिली स्टेप आपली, आपण पाठीमागचा जो पार्ट होता तो जसाचा तसा इथं ठेवलेला आहे। त्याच्यानंतर बघा जसं इथे पाठीमागचा पार्ट आहे तसं इथे सर्वात पहिले खडूने मार्किंग करून घ्यायची। तर बघू शकता इथे मी मार्किंग करून घेतली। आता दुसरी स्टेप आपली बघा, मुंडा इथे व्यवस्थित मोजून घ्यायचा। तर बघू शकता या पद्धतीने, कारण हा पाठीमागच्या मुंड्याचा आकार आहे तर आपल्याला पुढच्या मुंड्याचा सुद्धा आकार द्यायचा आहे त्यासाठी। आता इथं बघा इथून आपल्याला 1 इंचावरती पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे। तर बघू शकता इथे या पद्धतीने परफेक्ट असा मुंड्याचा आकार द्यायचा। आता बघा या पद्धतीने आकार देऊन द्यायचा मुंड्याचा। तर बघू शकता आता पुढचा आपण इथे पाठीमागचा जो मुंड्याचा आकार होता त्याला क्रॉस करून घेतलं, म्हणजे आपल्याला कटिंग करताना लक्षात येईल की आपल्याला हा मुंड्याचा जो आता काढलेला आहे तो मुंड्याचा आकार आहे तो कट करायचा आहे। तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित असं मार्किंग करून घेतली। त्याच्यानंतर बघा पुढचा जो पार्ट असतो प्रिन्सेसचा, तर तो त्याच्यात आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा उंची जी आहे ती ॲड करायची आहे, म्हणजे पुढच्याच भागामध्ये इथं आपल्याला 1 इंच उंची ॲड करायची आहे। तर बघू शकता या पद्धतीने। तर हे बघा आपण मार्किंग करून घेतली। आता बघा इथं आपल्याला पुढच्या भागाची इथं मार्किंग करायची आहे। तर 2.5 इंच इथं गळा रुंदी घ्यायची आहे, बघू शकता इथं। त्याच्यानंतर पुढचा जो गळा आहे तो इथं मी 6.5 इंच घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं गळ्याचे इथं मार्किंग करू शकता, तुम्ही लहान मोठा गळा जसा तुम्हाला हवा आहे तसा, आणि आकार तुम्ही कोणताही इथं देऊ शकता। तर बघा इथे तुम्हाला मी ब्लाउज पीस दाखवलेला होता,
तर त्याच्यावर गोलगळ्याची तिथं डिझाईन दिलेली आहे, त्यासाठी मी इथं गोलगळा घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला खालच्या साईडहून म्हणजे फिटिंगच्या साईडने 2 इंच इथं घ्यायचं आहे आपल्याला. बघा खालून इथं बघू शकता या पद्धतीने, आणि मुंड्याकडून आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायची आहे. तर हे पहा या पद्धतीने. त्याच्यानंतर दोघं पॉईंट जे आपण इथं मार्किंग केले ते जोडून घेऊया. खालून सुद्धा आपल्याला पुढची जी भागाची उंची होती म्हणजे पाठीमागच्या भागाची उंची ती इथं बरोबर आहे की नाही ते लाईनने आपण इथं मार्किंग करून घेतली. त्याच्यानंतर पुढच्या भागाचा इथं आपल्याला टक्स आहे, टक्सची मार्किंग करून घेऊया. तर पुढचा जो टक्स आहे उभा टक्स, तर तो मी इथं 11 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर आडवा टक्स आहे, त्याची मार्किंग बघा 4.25 इंच घ्यायचं आहे. तुम्ही 4 इंच सुद्धा इथं घेऊ शकता. खालून सुद्धा आपल्याला तेवढंच माप इथं टाकायचं आहे बघा या पद्धतीने, आणि सरळ अशी लाईन आखून घेऊया जसं मी दाखवते आहे तसं त्याच पद्धतीने. आता इथं बघा इथून आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे, म्हणजे या इथं आपण फिटिंगच्या साईडने 2 इंच घेतलं तेच आपल्याला इथं या साईडला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वरती सुद्धा 2 इंच घ्यायचं आहे. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. तर त्याच्या हे बघा पुढे आपल्याला या पद्धतीने प्रिन्सेसचा जो आकार असतो तो व्यवस्थित देऊन द्यायचा आहे. तर बघू शकता इथं, तर परफेक्ट असा हा आकार असा देऊन द्यायचा. आणि तुम्ही जर नवीन शिकत असाल तर जसं मी इथं कापडावरती तुम्हाला डायरेक्ट कटिंग दाखवली आहे, तुम्ही ती पेपर पॅटर्नवरती तयार करू शकता. आता पुढच्या भागाला टक्स राहणार नाही, त्यासाठी बघा खालून सुद्धा आपल्याला इथं अर्धा इंच कट करून टाकायचं आहे. आता कटिंग करून घेऊया आपण. तर बघा इथं पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तो सर्वात पहिले कट करायचा. त्याच्यानंतर सरळ असं जसं आपण मार्किंग केलेलं आहे तसं कट करून घेऊया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता इथून बघा तिरकस जी लाईन आखलेली होती ती कट करायची. तर हे पहा या पद्धतीने, म्हणजे आपण आपली जी फिटिंगची साईड आहे तिथं पुढची आणि मागची जी आहे फिटिंगची लाईन ती सरळ यावी यासाठी सेम असं उंची व्यवस्थित इथे कट करून घेतली मी. आता पुढचे जे पार्ट आहे ते या पद्धतीने कट करून घेऊया. तर हे बघा आपल्याला ब्लाऊज शिवून झाल्यावर एकदम परफेक्ट असा पफ येणार आहे. तर इथं बाहीची कटिंग करणार आहोत आपण आता. त्यासाठी बघा अस्तर जे आहे ते व्यवस्थित ठेवायचं, कारण आपल्या पाठीमागच्या भागाची सुद्धा इथं कटिंग झाली आणि पुढच्या भागाची सुद्धा इथं झालेली आहे. आता बाही जी आहे ती शॉर्ट बाही आहे. तर इथं बघू शकता, तर बाहीची घडी इथं मी 9 इंच घेतली आहे, कारण छातीची घडी आपण बघा ब्लाऊज कटिंग करताना 10 इंच घेतलेली होती. तर 10 मधून 1 इंच मायनस करायचं. इथं 9 इंच वरती मी मार्किंग करून घेतली. आता इथं बाहीची उंची जी आहे तिथे 4.5 इंच घेतली बघा मी. तर दोघं साईडला आपण त्याच पद्धतीने 4.5 इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि सरळ अशी लाईन आखून घेऊया. ही बघा या पद्धतीने. आता इथं बघा 2.5 इंचावरती मी बाहीचा आकार देणार आहे. तर वरून मी 2.5 इंच घेतलं आणि आतल्या साईडला 2 इंच घेतलं. त्याच्यानंतर तिरकस लाईन आखायची आहे. तर 3 पॉईंट घ्यायचे आपल्याला 1.5 इंचावरती. तर तुमची बाही जोडताना कमी पडत असेल तर तुम्ही या पद्धतीने बाहीची कटिंग करा, बाही एकदम परफेक्ट येते. आता बघा खालच्या साईडला पुढचा जो पॉईंट आहे त्याला खालच्या साईडला अर्धा इंच घेतलं आणि पुढचे जे 2 आहे पॉईंट त्यांना वरच्या साईडने अर्धा इंच घेतलेले. आता या पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा बाहीचा. तर बघू शकता इथं. तर खूप सोपी पद्धत आहे बाही कटिंगची, तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. त्याच्यानंतर बघा दंडघेरचं माप टाकायचं तुमचं जेवढं असेल तेवढं, आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच इथं मार्जिन ॲड करायची आहे, कारण आपण ब्लाऊजची इथं फिटिंगमध्ये सुद्धा आपण तेवढंच इथं 1.5 इंच मार्जिन ॲड केलेलं होतं त्यासाठी. आता बाहीला ओपन करायचं आणि पुढचा जो इथं आकार दिलेला आहे आपण तो इथे कट करून घ्यायचा. तर बघा इथं आपली बाहीसुद्धा कटिंग झालेली आहे. तर आपण आता कापडावरती ठेवून ते व्यवस्थित कटिंग करून घेऊया. तर सर्वात पहिले बघा मी इथं पाठीमागचा जो पार्ट आहे तो इथं कट करते. तर हे पहा या पद्धतीने डिझाईन जशी आहे तशी ठेवते मी. कापडसुद्धा त्यांनी खूपच कमी दिलेला आहे, म्हणजे 2 तुकडे होते त्याचे कापडचे, तर या पद्धतीने मी ॲडजस्ट केलं आहे त्याला. तर हे पहा इथं पाठीमागचा जो पार्ट आहे तो या पद्धतीने ठेवून घेतला मी. तर इथे बघा या पद्धतीने कटिंग करून घेतलं.
त्याच्यानंतर बघा पुढचा जो पार्ट आहे आपला तो इथं आपल्याला कटिंग करायचा आहे। तर सर्वात आधी बघा मी डिझाईन जशी होती तशीच ठेवलेली इथं कापडाला आणि जे आपण ब्लाऊजची उंची घेतलेली आहे तर ती 15 इंच होती आणि हा जो कापडचा तुकडा दिलेला होता म्हणजे दोघं कापड जे तुकडे होते ते जॉईंट केलेले होते आणि त्यांची जी उंची आहे ती 15 इंच होती। तर पुढचा जो पार्ट आहे त्याच्यात मला जॉईंट द्यावा लागला होता, पण ब्लाऊज एकदम परफेक्ट आला त्यांना, म्हणजे घालून एकदम व्यवस्थित आला। तर हे पहा या पद्धतीने मी सर्व पार्ट आहे ते ॲडजस्ट करून घेतले। इथं बघू शकता पुढच्या पार्टला मी जॉईंट दिलेला आहे। तर जिथे ॲडजस्ट होतं आहे तिथे मी व्यवस्थित ठेवलं। तर तुमच्याजवळ जर असा कापड जर आला तर तुम्हाला व्यवस्थित कटिंग करता यावं यासाठी मी आजचा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तर तुम्ही काय समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। तर हे या पद्धतीने कट करून घेतलं मी। आता पुढचं जो प्रिन्सेसची कटोरी आहे ती या पद्धतीने ठेवली बघा, व्यवस्थित ॲडजस्ट करून। आता बाहीची कटिंग पाहूया आपण। तर शॉर्ट बाही होती त्यासाठी बाहीला सुद्धा जॉईंट द्यावा लागला होता मला। तर दोघं पार्ट बघा या पद्धतीने ठेवून घेतलं, म्हणजे एक खालच्या साईडने म्हणजे उलटा ठेवलेला आहे आणि वरचा जो आहे तो सरळ बाजूने ठेवलेला आहे कापड मी, आणि बाही आहे ती या पद्धतीने ठेवली। तर बघू शकता या पद्धतीने, आणि इथं व्यवस्थित असं कटिंग करून घेऊया आपण। तर हे पहा। तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल। पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद।